बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये गोदावरीला पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। गंगापूर धरणातून 2200 क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। रामकुंड गोदा घाटाच्या परिसरामध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे। गोदा घाटावरील मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय, तर दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी पोहोचले। गंगापूर धरणातून 2200 क्युसेक, दारणामधून 2800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे। बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये गोदावरीला पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। गंगापूर धरणातून 2200 क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। रामकुंड गोदा घाटाच्या परिसरामध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे। गोदा घाटावरील मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय, तर दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी पोहोचले। गंगापूर धरणातून 2200 क्युसेक, दारणामधून 2800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे।